नमस्ते मॉम हेल्थ केअर, तुमचं सगळ्यांचं वाकड सेंटरमध्ये स्वागत आहे. आज आपण एका काकांना भेटूयात आणि त्यांचे जाणून घेऊयात त्यांचे त्रास आज मॉम हेल्थ केअरला आल्यापासून किती बरे झालेले आहेत आणि त्याच्या आधी त्यांना किती त्रास होते. तर काका, तुमचं सर्वात आधी सगळ्यांना नाव सांगा. माझं नाव विजयसिंह शंकरराव देसाई. माझं वय 79 वर्ष आहे आता. काका, कुठून येता तुम्ही आपल्या सेंटरमध्ये? मी इथं जवळच राहतो आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागून आमचं डेल्टा मेलोडीज म्हणून फ्लॅट सिस्टीम आहे. तिथून जवळ 2 मिनटाचा रस्ता आहे. ओके. तरी काका, तुम्ही सेंटरला येणे अगोदर तुम्हाला सेंटरची जी माहिती आहे ती कोणी दिली? नाही, ज्या दिवशी सेंटरचं उद्घाटन होतं त्यावेळेला आमचे शुभम सरांचे जे कोणतर ओळखीचे सेंटरला यायला म्हणून आले होते. त्यांना मिळत नव्हता पत्ता. तर मला रस्त्याला त्यांनी विचारलं आणि आम्ही ते पत्ता इथं हुडकून काढला आणि आम्ही त्या दिवसापासून मी इथं थेरपी घेतो. ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवसापासून मी इथं घेतो. म्हणजे काका आपल्या सेंटर ओपनिंगपासून येतात आपल्या सेंटरला. तर काका, तुम्हाला जे त्रास आहेत ते कोणते कोणते त्रास आहेत सांगू शकता? मला बीपीचा त्रास होता. नंतर मी हार्ट पेशंट आहे, म्हणजे माझं अँजिओप्लास्टी झालेलं आहे. शुगरचा त्रास आहे. तर मी इथं आल्यापासून म्हणजे मला अगोदर फार डलनेस होतं. चालताना हे ज्या पायऱ्या आहेत ते उतरताना मला असं धरून उतरायला लागायचं, वर चढताना धरायला लागायचं. आता मी किती पायऱ्या, म्हणजे आता माझी 5 मजली इमारत आहे, मी इथं राहतो आहे, ते मी 5 मजली विदाऊट असं सपोर्ट घेता पायऱ्या उतरून येतो आहे. जातानासुद्धा चढत लिफ्ट आहे, पण मी बऱ्याच वेळेला चालत जातो आहे वर, म्हणजे मला कुणाचा सपोर्ट घ्यावा लागत नाही. आणि माझं जे काय हे होतं ना, थोडंफार 2 किलो वजन कमी झालेलं आहे. माझ्या अंगात जरा तरतरीपणा म्हणतात ना, तो आलेला आहे. चालण्यात माझ्या बरंच फरक पडलेला आहे. तर काकांचे जे त्रास आहेत तर त्यांना चालता येत नव्हतं, त्यांच्या अंगात जी तरतरी आली आहे, म्हणजे हे सगळे त्रास आपल्या मॉम हेल्थ केअरमध्ये येऊन त्यांचे बरे झालेले आहेत. तर काका, मला सांगा की तुमचे हे सगळे त्रास बरे झाले, तर ते त्रास कोणत्या आपल्या प्रोडक्टने बरे झालेले आहेत ते सांगताल का? नाही, अगोदर मी ते बेड आणि मॅट वापरत होतो, पण नंतर चेअर आल्यानंतर मला जरा चेअरचं जास्त आवडले. तर मी ते कायम आता चेअर, म्हणजे मी ते VIP मेंबरशिपच घेतलेले आहे. तर त्यामुळे 1 दिवस आड मला चेअरचं थेरपी मिळते. त्याशिवाय मॅट पण एकदम उत्कृष्ट आहे त्यांचं. काकांना आपल्या मॅटची थेरपी पण आवडते आणि आपल्या सेंटरमध्ये चेअर आहे, मॉम चेअर. तर त्या मॉम चेअरची पण थेरपी काकांना खूप आवडते. म्हणजे काकांना जो फरक पडला आहे तर तो आपल्या मॉम मॅटमुळे आणि आपल्या चेअरमुळे पडलेला आहे. तरी काका, तुम्ही हे सांगू शकता का किती टक्के तुम्हाला फरक पडला आहे सेंटरला येऊन? फार 60-70% वर फरक पडले. अरे वा, काकांना 60-70च्या वर फरक पडलेला आहे. असेच काका तुम्ही रेग्युलर करा थेरपी, तुम्हाला अजून फरक पडेल. आणि मला एक सांगा काका, आपल्या थेरपी सेंटरला आल्यानंतर ना तुम्हाला कसं वाटतं? हां, एकदम म्हणजे इथं आलं ना, म्हणजे चुकवावंसंच वाटत नाही. रोजच्या रोज मी सगळ्यात पहिल्यांदा बॅचला असतो आहे मी इथं. म्हणजे सकाळी 8ला उघडत होतं ना, त्यावेळेला मी पहिल्या 8च्या बॅचला असतो होतो. आता आम्ही 8:30ला 8:45ला येतो. 8:30पासून चालू झाल्यापासून इथलं एकदम म्हणजे वातावरण फ्रेश असते. इथला स्टाफ वगैरे, मॉम म्हणजे शुभम सर, पूनम मॅडम, सगळ्यांचं सहकार्य चांगलं असते. ओके. तर काकांना जे आपला माहोल आहे तो तर आवडतोच. आणि काकांना 1 वर्ष झाले आपल्या सेंटरला येऊन, कारण आपल्या सेंटरला पण 1 वर्ष झालं आहे. आणि काका आपले सेंटरच्या ओपनिंगपासून येतात, म्हणजेच काकांना 1 वर्ष झाले आपल्या सेंटरमध्ये येऊन. तर काका, मला एक सांगा की तुम्ही काय सांगताल की जे लोक थेरपीला येत नाही त्यांना काय सांगताल आपल्या मॉम हेल्थ केअरच्या थेरपीबद्दल? नाही, थेरपी घ्यायलाच पाहिजे, एवढं असं चांगलंही आहे. तर म्हणून तर मी ते चेअर आल्यापासून तर मी ते VIP मेंबरशिपचे पैसे भरले. मी बऱ्याच लोकांना, माझ्या इथं सिनियर सिटीजन ग्रुप आहे आमचा, तर तिथल्या मी 7-8 लोकांना मी इथं घेऊन आलेलो आहे. तर त्यामुळं हे घेणं म्हणजे फार आवश्यक आहे असं माझं मत आहे. काकांना पण फरक पडला आहे, काकांनी सांगितलं आहे. तुम्ही थेरपी घ्या, तुम्ही लवकर बरे व्हा आणि असंच सेंटरला या. रेग्युलर थेरपी घेताल, तुम्हाला पण 100% रिझल्ट भेटेल. चालेल. थँक्यू मॉम हेल्थ केअर. थँक्यू मॉम हेल्थ केअर.